मित्रो, संवादाच्या माध्यमातून सत्याचा शोध कसा घ्यायचा, त्यावेळी कोणते प्रश्न विचारायचे सत्य जाणून घेण्यासाठी, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। विशेषतः डॉक्टर सुद्धा वेगवेगळे प्रश्न विचारतात पेशंटला, वकील वेगवेगळे प्रश्न विचारतात, अधिकारी वेगवेगळे प्रश्न विचारतात, मुलाखतीमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। अनेक ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात। तसंच प्रश्नांची उत्तरं जशी द्यावी लागतात तसेच तुम्हाला अनेकदा प्रश्न देखील विचारावे लागतात। हे खोटं खरं, तुझं खरं नाही, तुझं खोटं आहे एवढं सांगून मोकळं व्हायचं नसते। तर ते खरं आहे की खोटं आहे ते सांगलेलं, हे जाणून घेण्यासाठी ज्या काही कसोट्या असतात त्या कसोट्या आपण तपासून पाहिल्या पाहिजेत। आता पहिल्यांदा मी काय करणार आहे, एखादा व्यक्ती खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे जाणून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा त्याला रिझल्ट देऊन सांगू नका, तर त्याच्याकडून ते जाणून घ्या। तथागतांनी काय सांगितलं, कसं जाणून घ्यायचं यासाठी आता उदाहरणार्थ त्यांनी एका ठिकाणचा प्रसंग सांगितलाय, तो प्रसंग मी सांगतो। अतिशय उपकारक आहे आपल्याला जीवनासाठी, तुम्ही ऐका, फार म्हणजे तुमच्या हे उपयोगाचं आहे। एकदा श्रावस्तीमधील चेतवनात विहार करीत होते तथागत, त्यावेळीचा प्रसंग आहे। एके दिवशी त्यांनी भिक्खूंना जो उपदेश केला तो उपदेश या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवणार आहे आणि तो आपल्या प्रस्तुती विवेचनासाठी उपयोगाचा ठरणार आहे। कारण अपुऱ्याच्या माहितीच्या आधारे किंवा घाईघाईने उतावीळ होऊन मते बनवू नयेत संवादामध्ये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्याला फार घाई लागलेली असते, अपुरी माहिती घेतो घाईघाईने, उतावळेपणे आपण किती हुशार आहोत, कशी लवकर माहिती काढली, सबसे तेज, पहिल्यांदा चॅनलवर आमच्या, खोटं आणि चॅनलवर आमच्या म्हणते। तर मित्रहो, असं खोटी आणि अर्धवट माहिती दिलं तर तुमच्या प्रतिमा फेकू होत असते। त्यामुळे ह्या गोष्टीपासून सावध राहणं अतिशय गरजेचं आहे। म्हणून तथागतांचा हा उपदेश, हा जो संवाद आहे, आपला संवाद अर्थपूर्ण व्हावा हे पाहायचं असेल तर तो प्रसंग इथं सांगण्यात आलेला आहे। आणि हा प्रसंग जो उद्धृत झालेला आहे तो सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या ग्रंथातला आहे। हा ग्रंथ डॉक्टर आ साळुंखे सरांनी लिहिलेला आहे, हे आपण लक्षात ठेवा। तर आपण, एखादा व्यक्ती आपल्याला येऊन सांगत असेल काही, तर आपण एकदम एखादा म्हटला मी या परीक्षेत पास झालो, आपण अभिनंदन म्हणतो पटकन। इथं प्रश्न परीक्षेतला नाही, इथं वेगळा आहे। आपण कृतकृत्य झालो आहोत, आपण अरहंत बनलो आहोत असे एखादा भिक्खू म्हणाल्यास त्याच्या बोलण्याचे अभिनंदन करू नये आणि खंडनही करू नये। एखादा व्यक्ती आला आणि आपल्याला सांगू लागला मी कृतकृत्य झालो, मी कृतकृत्य झालो, मी सफल झालो, या ठिकाणी अरहंत झालो असं एखादा भिक्खू सांगत असेल तर आपण त्याचं अभिनंदनही करू नये आणि त्याच्या मताचं खंडनही करू नये, घाई करू नये। सत्य जाणून घ्यावं, त्या पुढं संवादातून सत्य कसं जाणून। आता इथं अरहंत हा शब्द आलेला आहे, तो अरहंत म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे। बऱ्याचदा काय होतंय, आपल्या संवादामध्ये आपण असे काही शब्द वापरतो ते पुढच्याला जेव्हा कळले नाहीत तर संवाद अर्थपूर्ण होत नाही। म्हणून आपण वापरत असलेले शब्द दुसऱ्यांना कळत आहेत का याची तपासणी संवादामध्ये करणं हा सुद्धा संवाद अर्थपूर्ण होण्यासाठीचा एक भाग आहे। बरेचदा आपण बोलत राहतो आणि आपण शब्द वापरत असतो, आपल्याला माहीत आहेत म्हणजे पुढच्याला माहीत असतात असं गृहीतच धरलेलं असतं जणू आपण। आणि मग काय म्हणला की काय नाही, की बरं बोलला बाबा, लयच भारी बोलला असंही कधी कधी म्हटलं जातं।
पण काय बोलला हे जर विचारलं तर त्यांनाही माहीत राहत नाही पुन्हा. आणि याला विचारलं काय बोलला, काय बोललो की काय नाही की बोललो बाबा, टाळ्या पडल्या, असंही बऱ्याचदा घडते. तर इथं अरहंत हा शब्द आलेला आहे. आता अरहंत हा शब्द काय सूचित करतो हे जर कळलंच नाही, काय म्हणले अरहंत म्हणले काहीतरी आहे असं वाटते. इथे अरहंत म्हणजे निब्बाण प्राप्त केलेला पुरुष किंवा प्राप्त केलेली स्त्री. हे निब्बाण हे प्राप्त केलेला पुरुष किंवा स्त्रीच्या संदर्भात अरहंत हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. तर आता पुढचा भाग आहे की तर अशा वेळी एकदम घाई करून आपण त्याच्यावर निकाल देऊ नये, प्रतिक्रिया देऊ नये, तर त्याला 4 प्रश्न विचारले पाहिजे असं तथागतांनी सांगितलेलं आहे. याचा उपयोग आपल्याला जीवनामध्ये हे 4 प्रश्न विचारता येतात. त्यासाठी हे तथागतांचा हा विषय मी आपल्यासमोर ठेवत आहे. तथागतांनी सांगितलेले हे 4 व्यवहार त्याच्या ठिकाणी आहेत का हे जाणून घ्यावे. आणि तसे ते 4 व्यवहार असे आहेत. तथागतांनी सांगितलेले हे जे व्यवहार आहेत ते कोणी जर आपल्याला सांगितलं कोणती गोष्ट, त्यावेळेस कोणतं, त्यानं जे पाहिलं आहे ते पाहिलं आहे म्हणतो का, जे ऐकलं आहे ते ऐकलं म्हणत आहे का, जे आठवलं आहे ते आठवलं आहे म्हणतो का, आणि जे जाणलं आहे ते जाणलं आहे असं म्हणतोय का. आपण त्याला हा विषय आता त्या भिक्खू आणि भिक्खूनं सांगितलं मी मला अरहंत झालो, निब्बाण प्राप्ती झाली असं जर सांगत असेल तर त्यावेळेस त्याला हे 4 प्रश्न विचारावेत. आता आपण आपल्या व्यवहारामध्ये हे 4 प्रश्न विचारून एखादी माहिती कशी काढू शकतो संवादातून, हे आता आपण बघूया. आता कसं असते, आता एखाद्यानं म्हटलं, एखादं काही जाणं सांगू लागलं, त्याला म्हणायला असं असं घडलं म्हणते, फक्त असं असं घडलं बरं, तुम्हाला माहित आहे काय, माय जणू काही यानं तिथंच होते असं. मग तेव्हा त्यानं जे काही सांगायला त्याला पहिला प्रश्न आपण विचारला पाहिजे, हे जे तू सांगायलास ते तू ऐकलेलं आहे का पाहिलेलं आहे, हा प्रश्न विचारायला पाहिजे. त्यानं पाहिलं म्हणून सांगत, कधी कधी काय असते, पाहिलं म्हणून सांगते, पण त्याला म्हणायचं बाबा तू अनुभवलेलं आहे का हे, असा प्रश्न विचारला. कारण पाहिलेलं सगळं सत्य नसते, लक्षात ठेवा, आणि ऐकलेलंही सत्य नसते. तर त्याच्या कसोट्या आहेत. ते कसे आहेत, त्यानं ऐकलं असेल तर त्यानं ऐकलं म्हणून सांगतोय काय, त्यानं पाहिलं असेल तर पाहिलंय म्हणून सांगतोय काय, त्याला आठवलेलं असेल बोलताना तर आठवलंय म्हणून सांगतोय काय, जर त्यानं जाणलेलं असेल, अनुभव घेतलेला असेल तर जाणलं आहे का म्हणून सांगतो का, हे बघायचं. आता दुसरा, याच अनुषंगानं अजून एक हा विषय पुढं जात असताना, तर एखाद्या व्यक्तीने मग आता हे तुम्ही जे सांगताय तुम्ही पाहिलंय काय, असं त्याला प्रश्न विचारायचा. बाबा इथं एका जण म्हणलं इथं ऍक्सिडेंट झाला, तुम्ही पाहिलंय का, असं त्याला प्रश्न विचारायचा. त्यानं पाहिलेलं नसते, ऐकलेलं असते. मग तुम्ही पाहिलात की ऐकलात असा प्रश्न विचारला की मग त्याला सांगावं लागतं. मग तुम्ही म्हणसाल मग ऍक्सिडेंट पाहिला असेल तर मग तुम्ही म्हणा नाही नाही सर, त्यानं जर म्हटला पुन्हाही सांगू लागला नाही नाही मी पाहिलं स्वतः, पण त्याला विचारायचं मग त्याला विचारायचं की ऍक्सिडेंट कशाचा झाला. त्यानं म्हणला एसटीचा झाला असं. जरा एसटीनं कशाला धडक दिली, एसटी कोण्या दिशेनं होती, पूर्वेला होती का पश्चिमेला होती, एसटी कोणी येत होती,
मग त्यानं म्हणते, ए आपण तेवढं काय आपल्याला माहित नाही बाबा, ते मग माहित नाही, आता सांगितलं. लोकांनी सांगितलं, बनावं लागते त्याला. लक्षात आलं का? म्हणून हे प्रश्न त्याला विचारले पाहिजे. आणि कधी कधी काय होते, एखादी जाळ लागला, एका ठिकाणी जाळ लागला शेतामध्ये, आपण पाहिलेलं आहे दुरून समजा, पण ते जाळ का लागला, कुणी लावला, हे आपल्याला काहीच माहिती नसते. आपण जर हे पाहिलाय जाळ लावला, यावरूनच जर आपण गृहीत धरत असू की त्याच्या शेजाऱ्यानं दुष्टबुद्धीतून लावलं बाबा, फलाण्याच्या शेताला आग, बाजूच्याने लावलं बाबा, कसं काय, त्याचे भांडणं होते म्हणून लावलं. अरे बाबा, हे तुम्ही अनुभव घेतलाय काय? सत्य जाणून घेतलंय काय? डोळ्यानं पाहिलं. तर मित्र, त्याला हे सांगितलं पाहिजे की पाहिलेलं सुद्धा सत्य नसते, ते अनुभवावं लागते. कधी कधी त्या झोपडीमध्ये, ज्या शेतामध्ये आग लागली ना, तिथं स्वयंपाक करता असतील किंवा एखादी पार्टी करत असतील तर, आणि पार्टी करत असताना, फोडणी देत असताना, किंवा एकदम जास्त भडका उडाल्यानंतरही वर झोपडी पेट घेऊ शकते. त्यामुळे ती झालेली असू शकते. वरून पाहिलं ते खरं नसते. म्हणून त्याचा अनुभव घेतलाय काय, असं आपण त्याला विचारलं पाहिजे. कधी कधी काय असते, आपल्याला एखादा विषय आठवतो म्हणून आपण सांगतो, मग आणि आठवलंय म्हणून सांगत नसो, आणि ते सत्य म्हणून सांगत असत, नाही बाबा मला आठवलं, मी मला कधीतरी ऐकलं होतं, कुठंतरी वाचलं होतं, ते आठवलेलं सांगतोय, इतकाच भाग आहे. आठवलेल्यामध्ये संपूर्णतः सत्यता नसते. त्या आठवणीमध्ये बऱ्याचसा विस्मरणाचाही भाग झालेला असतो. म्हणून त्यातून किती सत्यता आहे हे तपासण्यासाठी तुम्ही आठवलंय काय, आठवलेलं असेल, तुम्हाला आठवलेलं सांगताय का, पाहिलेलं सांगताय, अनुभवलेलं सांगताय, ऐकलेलं सांगताय, किंवा आपण अजून दुसरा इथं जरी तथागताने सांगितलेलं नसेल तरी तुम्ही हे वाचलेलं आहे काय, असाही प्रश्न आपण विचारू शकतो. वाचलेलं आहे म्हटलं, मी वाचन करून सांगतोय असं जर त्यानं सांगितलं तर आपण विचारायचं की कोणत्या ग्रंथातून वाचलेलं आहे. त्याचा जर आत्मविश्वास असेल तर तो सांगेल की मी या ग्रंथातून वाचलेला आहे. जर नसेल तर तो सांगू शकणार नाही. तर म्हणून त्याचं वाचलंय खरं आहे, पण कोणत्या ग्रंथातून तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर वाचलं म्हणलं की गृहीत धरायचं नाही आपण, तर कोणत्या ग्रंथातून, असा प्रश्न त्याला विचारायचा. त्याचबरोबर संवादातून सत्य जाणून घेण्यासाठी हे जसे प्रश्न आपण विचारत आहोत, तर त्याला आपण बरेचदा आपल्याला पुरावा विचारता येतो. पुरावा आहे का तुमच्याकडं? तो पुरावा असेल तर हा पुरावा खरा आहे का, तपासलाय का पुरावा तुम्ही, हे सुद्धा तुम्ही विचारू शकता. कारण खोटे पुरावे सुद्धा तयार केले जातात, त्याची सत्यता तपासून पाहणं गरजेचे असतात. एखाद्याचे हे बोटं आहेत म्हणून सांगितलं जातं, हे बघा याला इथं हे बोटं उमटले आहेत, त्याचे जर म्हटलं तर त्याच्या बोटाच्या ठसे हे तपासावे लागतील ना. लक्षात आलं का? एखाद्या वेळेस काय असतं, एखाद्या खून प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीचं रक्त आहे की नाही ते तपासलं जातं. त्याचंच रक्त आहे बघा, मारलं हे त्याचं रक्त आहे असं सांगून उपयोगाचं नाही. त्याचंच ते रक्त आहे की नाही हे तपासणी होत असते. किंवा त्याचंच वीर्य आहे की नाही हे याची सुद्धा तपासणी केली जाते. म्हणून DNA चाचणीचा म्हणतात ना, याची DNA चाचणी करा म्हणून सांगतात. म्हणून ह्या सगळ्या तपासल्याशिवाय ती गोष्ट आपण सत्य म्हणून स्वीकारू नये. अशा तपासण्या आपण संवादाच्या माध्यमातून ह्या जर
साधल्या तर त्यातून तो बोलता होईल आणि तोच त्याची खोटा आहे की खरा आहे तो सांगायला सुरुवात करेल. त्यामुळे हे संवाद साधत असताना कसे प्रश्न विचारावेत या अनुषंगानं आणखीन 1-2 मुद्दे मी आपल्या समोर सांगणार आहे. प्रश्न विचारताना काय काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा काय केलं जातं, प्रश्न तुम्ही जर थेट विचारायचा प्रश्न जर थेट विचारला तर पुढचा व्यक्ती बऱ्याचदा तो एकदम सगळं उडून लावतो. असं एकदम उडून लावलेलं उत्तर तुमच्या पदरात येऊन पडतं. असं होऊ नये यासाठी बऱ्याचदा आपल्याला थोडेसे थेट प्रश्न न विचारता कसे प्रश्न विचारावेत, कशा पद्धतीनं त्याला त्या विषयाकडे न्यावं हे सुद्धा संवादामधून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तसा संवाद आपल्याला साधता आला पाहिजे. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला समजा अमुक एका चित्रपटगृहामध्ये तुम्ही तो चित्रपट पाहताना तुम्ही स्वतः पाहिलेला आहे. समजा त्यानं चोरून चित्रपट पाहायला आला होता, तुम्हाला ते पाहायलाय की नाही हे जाणून घ्यायचं आहे. तर त्याला जर म्हटलं की त्या दिवशी तू चित्रपटात दिसलास, नाही म्हणते मी आलोच नव्हतं म्हणते. लक्षात आलं? नाही म्हणते मी नव्हतंच म्हणते. समजा चित्रपटगृह ज्या आता तुमचा तो दुसऱ्या गावचा आहे, आता शहर आहे, समजा नांदेड आहे, नांदेडच्या बाजूच्या एखाद्या खेड्यातला तो मुलगा आहे आणि त्याने नांदेडला एका चित्रपटगृहात येऊन पिक्चर पाहून गावाकडे निघून गेला आणि तुम्ही स्वतः पाहिलेला आहे. आता तुम्हाला त्याच्या तोंडून हे सत्य वधून घ्यायचं आहे अशी हा प्रसंग आहे. तर तुम्ही त्याला डायरेक्ट म्हणलास तू त्या चित्रपटात दिसलाच बाबा, तर नाही म्हणते मी कोणीतरी दुसरं असेल म्हणते. ते जर चोरून आला असेल तर, जर आला असेल तर त्याला तसं काही भीती नसेल काही नसेल तर हो म्हणते ते. तर बस त्याचं तो खोटं बोलतो हे तुम्हाला आता खोटंच बोलणार आहे तो चोरून आलेला असल्यामुळे, पण त्याला सत्य जाणून घ्यायचं आहे तुम्हाला, त्याच्या तोंडून वधून घ्यायचं असेल तर त्याला तुम्हाला अशात काही नांदेडला वगैरे असं तुम्हाला पहिला प्रश्न, अशामध्ये कुठं नांदेडला वगैरे गेलतास का रे? बरेच मुलं चाललेत. हा गेलो होतो म्हणू शकते त्यांना. हा दिसलाच बाबा त्या छत्रपती चौकाकडे दिसल्यासारखं वाटलं. हो छत्रपती चौक, हो तिथून तुझी गाडी किंवा त्याचं समजा त्यानं गाडीवर गेला असेल तर डीमार्ट रोडकडे दिसल्यासारखं, हा तिकडे गाडी दिसल्यासारखं वाटलं असं मी पाठीमाग. हा तिकडे थोडं डीमार्ट मध्ये. हो 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 हो. मग तिथे डीमार्टच्या परिसरात समजा त्या चित्रपटगृहामध्ये तिथे त्याने चित्रपट बघितलेला आहे असं चित्रपटाच्या गृहाच्या समोर गाडी उभी केलेली दिसली. हो हो सहज बरं उभा राहिलो होतो म्हणते. तिथपर्यंत आला की नाही? आता तिथपर्यंत तर आला. मग का तिकीट वगैरे काढून देत होतास का? कोणाला मदत करत होतास का चित्रपटगृहामध्ये? हा त्याला वाटते अरे नाही त्या दिवशी तिथे आम्ही रेकॉर्डिंग करत होतो, थोडं व्हिडिओ शूटिंग चालू होतं, त्या रेकॉर्डिंग मध्ये तू दिसलास. मग त्याने म्हणते आता रेकॉर्डिंग मध्ये आहे आणि म्हणल्यानंतर त्याला म्हणावंच लागते हो 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 काढून द्यायला होतं. काढून द्यायला होतं पण ते खोटं बोलायचं असेल तर नाही आलं होतं बघायला चित्रपट म्हणू शकते नाही. म्हणजे सांगायचा हेतू आहे की एकदम थेट त्याला प्रश्न न विचारता तुम्ही हळुवारपणे त्या विषयाच्या अनुषंगानं प्रश्न विचारणं अतिशय गरजेची गोष्ट असते.
तरच ते सत्य जाणून घेता येते. आता एखादा व्यक्ती एखाद्याविषयीच तक्रार करतो, हे तो पण त्याचं जुळलं नाही त्याचीच करतो तो तक्रार. समजा एक्स कर्मचारी, एक्स व्यक्ती कर्मचारी वेळेवर आला नाही अशी तक्रार करायची आहे. समजा वरिष्ठाकडे आला नाही, एक्स व्यक्ती आला नाही, कारण त्याला त्याच एक्स व्यक्तीविषयी राग असेल, सूड असेल, संताप असेल, चीड असेल. तर बर असं आहे का, त्यानं आला नाही का? हो आला नाही, त्यानं आला नाही. मग ते जरा पुढचा अधिकारी यानं सांगायला असं आहे का, खरं का, ठीक आहे ठीक आहे, असं ठेवलाच समजा. मग काय करायचं ते करू वगैरे असं म्हटला. तसं न म्हणता त्या अधिकाऱ्याने म्हणे तोच येत नाही की दुसरे येत नाहीत. मग हा गोंधळून जातो. नाही यानं जरा जास्त, मग त्यांनी यानं जास्त आहे, यानं समजा 8 दिवसात यानं 3दा उशिरा येते समजा, मग दुसरे कितीदा येतात असं विचारायचं. नाही ते एखादी वेळेस 2 वेळेस होत असेल, मग त्यांचं काही तुम्ही बोलला नाहीत, म्हणजे 1-2 दिवस लेट आलं तर चालते का, म्हणजे ते नियमात आहे का, असा जर त्याला प्रश्न विचार. नाही मग त्यांना तुम्ही जे सूट देता असं काही त्यांनी देतात का तुम्हाला काही, का कसं? मग त्याचं काय कारण आहे? त्याचं लपवायचं, यायचं लपवायचं, याचं उघड करायचं, याचं काय कारण आहे? नाही तसं काही नाही उगाच असं नाही मला काही नाही, असं सगळा प्रकार आहे. मग त्याला अजून तुम्ही विचारू शकता, तुम्ही जाता रेग्युलर, वेळेवर जाता? नाही माझे होते असं थोडं, कधी माझे होते, तुझे होते, बघ सगळ्याच ऑन रेकॉर्ड. जाऊ दे कसं जाऊ देता येते आता, हो द्या सगळंच तपासटी. मित्र, त्यामुळं प्रश्न पुढच्याने अतिशय सावधतेने विचारून, पुढच्याची जी हे फसवेगिरी करतात लोक, तुम्हाला अंधारात ठेवतात, अर्धच सांगतात, आणि काही जणांबद्दल द्वेषबुद्धीनं काही बोलत राहतात, काही हे करत राहतात. आपलं ते बाबा लोकांचे ते कार्टे ही मनोवर्तीची लोक असतात. आपल्या डोळ्यातलं खुसळ दिसत नाही, असं म्हणतात की आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्या डोळ्यातलं खुसळ दिसते. खुसळ सांगत बसात, मुसळ तसंच डोळ्यात ठेवून. ही जी मनोवृत्ती समाजामध्ये आपण बघतो, अनुभवतो, वावरताना लक्षात येते, अशा मनोवृत्तीसोबत एकदम तुम्ही रिॲक्ट न होता किंवा एकदम त्याचं खरं न मानता सत्य जाणून घेण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारायला पाहिजे, त्याचे पुरावे तपासायला पाहिजे. ते एकट्याचेच पुरावे नाही तपासायला पाहिजे, तर सगळ्यांचेच पुरावे आण म्हणून सांगायला पाहिजे. सगळे सत्य जाणून घे म्हणायला पाहिजे, ठीक आहे म्हणायला पाहिजे, त्याच्यावर चौकशी समिती नेमू म्हणायला पाहिजे, त्यांची मग दोघांचंही म्हणणं ऐकून घ्यावं म्हणायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर या पद्धतीने एखादं सत्य जाणून घेण्याची तुमची पद्धत असेल, तर तुमच्याकडे फेकूनचा घोळका जमा होणार नाही, आणि मग तुम्हाला गोंधळून जाणार नाही तुम्ही सुद्धा. नाहीतर उगाच तुम्हाला डिस्टर्ब करतात लोक आणून, हे असं हे तसं, हे असं हे तसं. तर त्यांना हे सगळं तुम्ही थोडं लेखी द्या म्हटलं तरी बरेचसे लोक नाही जाऊ द्या आता, जाऊ द्या म्हणतात. का हे सगळं जे प्रकार आहे, तर संवाद साधताना संवादाला सत्यता आणण्यासाठी अशा प्रश्नांची विचारण्याची गरज असते, अशा पुरावे गोळा करण्याची गरज असते. त्यामुळे आपण शांततेनं पुढच्याचं जसं म्हणाल तसं, हो का, खरं बाबा तुम्ही सांगता म्हणजे काय खरंच असेल असं म्हणून तुम्ही जर अशा फेकूवर विश्वास ठेवला, तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येत असते. त्यामुळं कोण्याही अधिकाऱ्याने, कोण्याही वरिष्ठाने सत्य जाणून घेण्यासाठी
हे आता आपण विवेचनामधले काही प्रश्न जर त्यांना विचारून ती सत्यता जाणून घेतली तरच आपल्या लक्षात येऊ शकते. बऱ्याचदा आंधळेपणानं पुढच्यावर फार तीर मारल्यासारखं त्याच्यावर जर विश्वास ठेवून तुम्ही जर एखादी गोष्टी सत्य मानायला लागलात तर तुमची फसवणूक होऊ नये यासाठी या प्रश्नांचा विचार अवश्य आपण करावा एवढी एक आपल्याला विनंती करून आणि हा व्हिडिओ जर आवडला तर इतरांना पाठवावा असं आपल्याला विनंती करून मी थांबणार आहे. धन्यवाद.